परिषद पंचायत समितीची निवडणूक ही या इंदापूर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळातली एक नाविन्यपूर्ण निवडणूक एक नाविन्यपूर्ण ठरली. विविध विचारांचे विरोध असणारी लोक एकत्र आली. तशा पद्धतीनं याही निवडणुकीमध्ये हे चित्र पाहायला मिळते. त्यामुळं निश्चितच तालुक्यातील जनतेला, राज्यातील जनतेला या निवडणुकीबद्दल एक वेगळं कुतूहल आहे. ही सर्व गोष्ट आम्हाला मान्य आहे. झालेल्या या पर्वाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही सर्वांनी जाहीर केलं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आम्ही आघाडीच्या वतीने निवडणूक लढू. परंतु काही कारणास्तव, हे कारण मला आत्ता आजही आपल्यासमोर सांगता येत नाही, पण काही कारणास्तव आमच्या आघाडीतला असलेला एक पक्ष आमच्यासोबत राहिला नाही. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा श्रेष्ठींनी घेतला. इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच एकत्रित होऊन घेतला आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यातील सर्व गण आणि गटामधून आमचे सगळे उमेदवार यांचे AB फॉर्म या ठिकाणी देण्याकरता आलेलो आहोत. AB फॉर्म सबमिट केलेले आहेत. उद्याच्या 4 तारखेला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये 5 तारखेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं पॅनल या निवडणुकीत उतरेल. समोर कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत याची तमान बाळगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमच्या आक्रमक पद्धतीने या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदारांच्या समोर आम्ही जाणार आहोत. मतदारांना आत्ताची जी परिस्थिती, या परिस्थितीच्या विषयावरती कौल मागणार आहोत. नगरपालिका निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने कृष्णा आणि महाआघाडी एकत्र करून प्रवीण माने असतील, तुम्ही असताल, हर्षवर्धन पाटील एकत्र. त्यानंतर खऱ्या अर्थानेच त्यावेळेस सपशेल पराभव झाला. साहजिकच आता राज्यात सर्वात मोठा म्हणजे माजी मंत्री एकत्र येतात. सर्व राज्यात ह्या गोष्टीची चर्चा आहे की किंवा पुन्हा होऊ शकते. आजीबाजी आता शेवटी कसं आहे की त्याही निवडणुकीमध्ये आम्ही टोकाचे विरोधक एकत्र आलेलं कदाचित लोकांना आवडलं नसेल. तसंच या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही तसे या तालुक्यातल्या लोकांना आवडेलच असंही मला काही वाटत नाही. त्यामुळे शेवटी जनता जनार्दन आहे, त्याच्यावरती निर्णय घेणार. आजी माजी मंत्र्यांच्या दोन्ही मुलांना या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उमेदवारी द्यायची. आता यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास पाहिला तर तुम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अनेक मान्यवर नेते असतील, यांच्या घरात काही राजकारणात कोणी होतं असं काही चित्र नाही. त्यामुळे या पार्टीचा असलेला मूळ हेतू हा ही जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला विरोधच आहे. आणि सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये लोकशाही जर सोपवायची, देश जर सोपवायचा असेल तर या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य मतदार जो आहे तो सर्वसमावेशक आहे. तसा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देणं गरजेचं आहे असं आमच्या भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. त्यामुळं इंदापूर तालुक्यात आता एक जण उभं करतोय मुलीला, एक जण उभं करतोय मुलाला, मंत्री पण उभे करतात मुलाला. तर 8मध्ये जर 3 जागा या घराणेशाहीकडे जात असतील तर समोरची लोक घराणेशाहीकडं झुकलेत असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे. आणि घराणेशाही कुठल्या व्यक्तिगत मुलांबद्दल आमचं काही आकस असण्याचं कारण नाही, कारण त्यांची मुलं तशी आमची मुलं आहेत. ही मुलंही मुलंच आहेत. परंतु राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही इतके कार्यकर्ते तुम्हाला मोठे करत असता, 30-40 वर्ष तुमच्यासाठी झटत असतात, तर त्यांच्यापैकी त्यांना बाजूला ठेवायचं आणि स्वतःच्या घरातल्या मुलाला उमेदवारी द्यायची, ही काय परिस्थिती बरोबर वाटत नाही. लोकांना ते पटेल असं मला काही वाटत नाही. आता तुम्ही बोलतो आणि काही वैचारिक पातळीवरती मी बोलतो. या तालुक्याच्या असंख्य प्रश्नावरती आवाज उठवणारा मी कार्यकर्ता. या तालुक्यामध्ये मी जरी सत्ताधारी पक्षातून इथं काम करत होतो तर इथं काय काय उणिवा होत्या
किती लोकांचे किती प्रश्न होते याची जाण आणि जाणीव आम्हा सर्व लोकांना या ठिकाणी आहे. आजी त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल किंवा इथून काळच्या आगामी काळामध्ये असेल, हे ज्या पद्धतीच्या तालुक्यामध्ये विकासाचं काम असेल, काही जो विचार आहे, अन्यायाविरोधात संघर्ष आहे, अशा अगणित प्रश्नावरती सातत्यानं आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्याचाच विषय या निवडणुकीमध्ये देखील मांडणार. ठोस मुद्दे कोणते घेऊन जाणार? पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छ पाणी असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, तरुणांच्या हाताला काम असेल, हे काय का तेच मुद्दे गुळगुळीत झालेले आहेत. काम शुद्धपणे कामाकुट्टी झालेलं नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अशा सगळ्या प्रश्नावरती ठोस भूमिका घेऊन हे जावं लागणार. 22 गावाचा प्रमाण पाण्याचा चमत्कार दाखवला आहे. काय झालंय? बरेच चेहरे काढायला लागले समजतं. कोण ठोस चेहरे आहेत? असं आहे की अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, ते त्यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत. ते नाराजी उघडपणाने बोलून दाखवून बाहेर पडण्याचं सामर्थ्य कमी लोकांमध्ये असतं. त्यातली काही लोक समजा आमच्या बरोबर येतील आणि जे समजा आज नको पुढं बघू अशी भूमिका असणारे असंख्य कार्यकर्ते ते नंतरच्या काळात येतील. पण या निवडणुकीत तुम्हाला मतदार बाकी चमत्कार केलेला, तुम्हाला मतदारांनी चमत्कार केलेला पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं वातावरण मला स्वतःला या ठिकाणी फिरताना अनुभवायला मिळत आहे. दादा, खऱ्या अर्थाने लढत ही महायुतीन पक्षाची होती, राष्ट्रवादी असेल बीजेपी महायुतीन पक्षाची होती. टीका टिप्पणी ही लोकांची राहणार आहे का? कारण वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी सांगण्यात आले की टीका टिप्पणी लोकांची नसावी, कारण मैत्रीपूर्ण लढत होती. अशा पद्धतीची रणनीती असते. मैत्रीपूर्ण लढतच आहे ना, पण लढतीमध्ये असताना जी वस्तुस्थिती ती मांडायची नाही का, ती दडवायची. जी वस्तुस्थिती ती मांडली गेलीच पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये काय असावं, काय नसावं, काय कमी काय जास्त आहे, हे सगळ्या गोष्टी आम्हाला मांडाव्या लागणारच आहे. कारण ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या मतदारांचं मतदान घ्यायचं आहे. जेव्हा त्यांचं मतदान घ्यायचं आहे तर त्यांच्या अडचणी देखील सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. हर्षवर्धन पाटील म्हणतात आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक दोघांनी आजी माझी सगळे मंत्र्यांनी सांगितलं की 24 च्या 24 निवडणुका जागा सगळ्याच निवडणुका विकासाच्याच मुद्द्यावरती असतात. मलिदा गँग 4 आरोपी तरी 5 तारखेला निकाल लागल्यावरती दादा ते एकमेकावर सातत्याने भाषणामध्ये मलिदा गँग म्हणून आरोप एकमेकावर करत होते. आज ते स्वतःच्या पक्षाची युती केलेली आहे. मग ह्याच्यानंतर ग्राउंड लेवलला जे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्यांनी कसं कुणाकडे का त्यांच्या अपेक्षाचा भंग झाला असं कुठंतरी वाटतंय आता एकंदरीत पाहता. हे जो काही आपल्याकडे हा शब्दप्रयोग नव्याने आता एक प्रस्थापित झाला आहे मलिदा गँग, तर कामं कॉन्ट्रॅक्ट घेणं, व्यक्तिगत स्वतःचा असलेला प्रपंच मोठा करणं अधिकार सगळ्यांना आहे. त्यामध्ये कुणी ते करू नये असं कोणी म्हणू शकत नाही. परंतु ते करत असताना ते करायचं आणि राजकारणात त्याच्या आधारे दादागिरी करायची हे लोकांना पटत नाही. त्यामुळं आम्ही बाकी कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कामात अडकलेली माणसं नाही. आम्हाला काय त्याच्या मलिदा गँगचं घेणं देणं नाही. त्यामुळं जे चुकीचं आहे त्याच्यावरती प्रहार हा केल्याशिवाय